अनुमन व्यापून करा तुका आकाश आहे आकाश आहे बघा. आकाशाची व्यापक शब्दाने वाणीने सांगता येते का? आपल्याला शब्दाने वाणीने सांगता येत नाही. आकाशाची व्यापक जगत उभा आहे संत आहे. जसं देवाचं व्यापकत्व शब्दाने वाणीने सांगता येते तसं संतांचं सुद्धा व्यापकत्व शब्दाने वाणीने सांगता येत नाही. म्हणून जे देवाचं स्वरूप आहे ते संतांचं स्वरूप आहे. आणि म्हणून जे जे देवाकडे आहे ते ते संतांकडे असतात. देवाकडे सामर्थ्य आहे, स्वातंत्र्य आहे, उदारपणा आहे, संतांकडे आहे. देवाकडे कोणती उदारता आहे? एकदा नामदेवराव भगवान परमात्म्याला म्हणतात, देवा मी हे दिलं ते दिलं सांगतो, तुझी यादी तरी सांगतो ना कोणाला काय काय दिलं. तेव्हा भगवंतांनी यादीच पुढे ठेवली. म्हणले सुदाम देवाला सुवर्ण नगरी करून दिली, थोडा मी उदार आहे. नामदेवराय म्हटले अगोदर त्याचे पोहे खाल्ले तर पुन्हा सुवर्ण नगरी करून दिली. अगोदर तू घेतलं तर पुन्हा दिलंच म्हणले. जेव घातलंय म्हटलंय किती मी उदाहरण. नामदेवराय म्हटले त्याच्या अगोदर तू द्रौपदी करून एक भाजीचं पान खाल्लं, त्याच्यानंतर त्यांना जेव घातलंच म्हणले, अगोदर घेतलंच पुन्हा जेव घातलं म्हणले. देव म्हणले भर सगळे द्रौपदीला वस्त्र पुरवलं म्हणले. किती उदाहरण घे. नामदेवराय म्हणले ज्या वेळेला तुझं बोट कापलं होतं तेव्हा असा अनमोल शालूतनं क्षणाचा विचार न करता तुझं बोट त्या शालूनं बांधलं, अगोदर घेतलं आणि नंतर दिलं. मग देव अगोदर घेतो नंतर देतो, पण संत मात्र काही न घेता सर्वस्व जगाला समर्पित करतात. म्हणून इंद्राला शस्त्र करण्यासाठी दजित ऋषीने स्वतःचे हाड शस्त्र करण्यासाठी वज्र करण्यासाठी समर्पित केले. म्हणून देवाच्या उदारतेपेक्षा संत अधिक अंशामध्ये उदारतेमध्ये आहे. देवाकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, संतांकडे आहे. देवाची कर्तुम शक्ती काय? दगडाचं प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने दगडाची स्त्री झाली. आपल्याला सर्वांना कथाभाग माहिती आहे. ज्या वेळेला गौतम ऋषीने शाप दिला तेव्हा श्राप अहिल्या पडली आणि प्रभू रामचंद्राच्या अवताराला प्रकट दंड करण्यामध्ये फिरत असताना जे हजारो वर्ष प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी तपश्चर्यात बसलेले ऋषी मुनी आहेत त्यांना दर्शन न दुष्टाचा सहन करणं अशी अवताराला प्रगट करत असताना त्यांना असा एक आश्रम दिसला. जीव काही मृत्यू काहीच दिसत नाही, फक्त श्राप.
विश्वामित्राला कासमाबद्दल विचारलं. विश्वामित्राने अहिल्याची कथा सांगितली आणि म्हटले, अरे शिळा रूपी अहिल्या